केवायसी ही करावीच लागेल. ऐकलत, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी अजितदादांनी पुन्हा एकदा आपल्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलंय. ठीक आहे, अडचणी येत असतील तर अशा पद्धतीने आता लाडकी बहीण योजना आणली, ही जवळपास सप्टेंबर ऑगस्टमध्ये आणली. मला वाटतं ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर त्यावेळेस सुरुवातीला आम्ही काही गोष्टीला शिथिलता ठेवलेली होती. परंतु आता प्रत्येक हा निधी त्याच लाडक्या बहिणीकडे जी लाभार्थी म्हणून त्याच्यामध्ये बसते तिच्याकडे जावा म्हणून हे केवायसी वगैरे ह्या गोष्टीचा आपण वापर करतोय. त्यामध्ये आपण फार तर मुदत वाढवायची असेल तर आम्ही मुदत वाढवू, पण केवायसी ही करावीच लागेल. लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा झाला असला तरी ज्या लाडकीची ई-केवायसी झाली आहे त्याच लाडकीची दिवाळी गोड होणार आहे. पुढच्या 2 महिन्यात लाडक्या बहिणींना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे. मात्र प्रत्यक्षात ई-केवायसी करताना लाडक्या बहिणींना अनेक किचकट अडचणींना सामोरं जावं लागतंय. गावखेड्यात तर मोबाईलला नेटवर्क नसल्यानं लाडक्या बहिणींना रात्री 2-2 वाजेपर्यंत जागावं लागतंय, तर दिवसा नेटवर्क अभावी वेबसाईटच चालत नसल्यानं लाडक्या बहिणीची डोकेदुखी वाढली आहे. केवायसी करायला लावत आहे तर ई-केवायसी होत नाही आहे, OTP नंबर येत नाही म्हणून केवायसी होत नाही आहे. एवढंच नव्हे तर नंदुरबार सारख्या आदिवासी पट्ट्यात मोबाईललाही नेटवर्क नाही. त्यामुळे महिलांना गाव सोडून थेट नर्मदा काठावरील उंच टेकडीवर जाऊन नेटवर्कची प्रतीक्षा करत बसावं लागतंय. याला थोडं जास्त नेटवर्क लागतो, इकडे थोडं नेटवर्क कमी आहे. फक्त लाडकी बहिणाची वेबसाईट ओपन होते, डिस्प्ले ओपन होते, मध्ये वर्क होत नाहीये, म्हणजे प्रोसेस पुढची होत नाहीये. आणि एखाद्या महिलेची होते पण OTP आहे ना नंतर येते, अर्ध्या तासाने, 15 मिनिटाने, 20 मिनिटाने असे आधार OTP येते. तांत्रिक अडचणींमुळे पोर्टल बंद झाल्याच्या अनेक तक्रारी लाडक्या बहिणींनी केल्या. या तांत्रिक अडचणींनी लाडक्या बहिणी सध्या राज्यात बेजार झाल्या आहेत. आधीच या योजनेचा आर्थिक भार हा सरकारला काही पेलवत नाहीये. बोगस लाडकींनी सरकारला लुटल्यानंतर आत्ता सरकारला हे ई-केवायसीचं शहाणपण सुचलं. पण या ई-केवायसीनं पुन्हा गरजू लाडक्या बहिणींची होणारी फरफट सरकार कसं थांबवणार आणि सन्मान निधीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाडकीची दिवाळी गोड होणार का हेच पाहणं महत्वाचं आहे. सागर निकवडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार.